स्वागतम. मी नवोदित दिग्दर्शक एस निलेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आमच्या नव्या प्रोजेक्ट मध्ये, ज्याचं नाव आहे ब्रुकबॉर्न रेड लेबल फू बाय फू. दोन फोन एक हा, पॉवर्ड बाय ऑफिसर्स चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तर आता स्वागत करायचंय आमच्या या फिल्मच्या दोन हिरोईन्सचं, रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. तर आता खऱ्या खुऱ्या कॉम्पिटिशनला सुरुवात झाली आहे बॉस, कारण मागच्या आठवड्यातले गुण आणि आता या आठवड्यात मिळणारे गुण यांची होणार आहे बेरीज, आणि ही बेरीजच आपल्याला भविष्यात सांगेल की कोण होणार इकडून एलिमिनेट. हा, पण त्याचं टेन्शन आता घ्यायचं नाहीये, कारण आता निवड करायची आहे आपल्या प्रेक्षक परीक्षकांची, आणि म्हणूनच आपल्याला हसवायला येतोय एक निर्माता आणि एक नट, दोन्हीही माझ्या कामाचे आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वैभव मांगले आणि आनंद इंगळे. अरे देखा न हाय रे सोचा न हाय रे रख दी निशाने पे जान, कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान. अरे याहू, अरे बेल वाजली. या काय बघू घर. हा, हे माझं घर आहे. हा. या घरामध्ये मी राहतो. हो. माझं नाव तीर्थप्रसाद आहे. काय लगेच बसूया म्हणता. पटकन आठ पहा. होय होय होय. आपण मी निर्मिती सावंत. अच्छा, तुम्ही निर्मिती सावंत होय. आहात. मग या कोण आहे? नाही, त्या बी निर्मिती सावंतच आहे, पण माझं बोलताना चुकलेलं आहे. मी निर्माता आहे, सावंतांकडनं आलेला आहे. पटकन आठवायचं पटकन. होय, माझं नाव तर सांगतो. हा. मार्कंड वर्तोंडकर. तिकडे काय बघायला तुम्ही म्हणला ना वर्तोडकर म्हणून. घाबरू नका, टाळी देतो, लई नव्हती तुम्ही. वर्तोंडकर आडनाव आहे आपलं. आपल्याला का नाही फिल्म काढायचा हाय. वाक्य असं नसतं. वाक्य असं असतं, मला फिल्म प्रोड्यूस करायची आहे किंवा मला फिल्म काढायची आहे, मला सिनेमा काढायचा आहे. म्हणा फिल्म. फिल्म फिल्म फिल्म. कोण प्रोड्युसर कोण आहे? तुम्ही. मग बरोबर कोणाचं असतं? काय आहे, फिल्मची स्टोरी आहे. स्टोरी आहे का नाही? शर्टाच्या आत बनियान घातले मी शर्टाच्यात बनियान. तसं नाही, मग आपल्या फिल्मचं नाव आहे शर्टाच्या आत बनियान, एक अंतर्वस्त्र, सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी. हा काय असतं, एक खून होतो बरं काय. कुणाचा? बनियान घातलेल्या माणसाचा. कोण करतं? बनियान घातलेला माणूस. मग हे कोणी बघत नाही? बघतो ना. कोण? बनियान घातलेला माणूस. सांगा कशी काय वाटती? झाली. हा, मग झाली म्हणजे पुढे काय होतं, अख्खी स्टोरी बर का येते आणि एकदम पोलीस स्टेशनात जाऊन थांबती. आणि तिथे एक पोलीस बसलेला असतो. तो तिथे काय करत असतो? लय कॉमेडी आहे. घाबरू नका, टाळी द्यायची पद्धत आहे. पोलीस स्टेशन मध्ये पोलीस काय करणार मला सांगा. बसलेला असतो तिकडं बनियनवर. म्हणजे बनियनवर बसलेला असतो, त्याने बनियन नसते घातलेली. आता टाळीने खरंच मारायला लागलो. बनियनवर म्हणजे बनियन घालूनच बसलेला असतो तिकडं. बरं मला सांगा, हिरोईन पण बनियनवरच आहे का? आपल्या सिनेमात हिरोईनच नाही. सिनेमात हिरोईन नाही? नाही. मग सिनेमात चालणार कशावर? बनियनवर. हिरोईन नाही, बनियनवर. कसली स्टोरी आहे तुमची? तांबडा, हिरवा, निळा, पिवळा रंग असतात की नाही सगळे, ते सगळ्या रंगाचे बनियन सिनेमात दाखवायचे. त्याच्यानंतर विलन असतोय, खून करतोय, त्याला जाळी जाळीचा बनियान. आणि हिरो असतो का नाही, तो शिवलेस. नशीब त्याला तरी कपडे शिवले. अहो शिवलेस शिवलेस हो, बिन भायाचा असतोय का नाही शिवलेस. हा, म्हणजे सँडो सँडो. तर काय सांगत होतो, काय सांगत होतो? कशाला काय सांगताय? असा सिनेमा कोण बघणार? कंटाळा नाही का येणार? मग तेवढं एक आयटम सॉंग घालायचं. मग अशी म्हणलात हिरोईन नाही म्हणून. मग आता म्हणतो आहे म्हणून. आता कशी आली? प्रोड्युसर कोण आहे? तुम्ही आहात. मग कोणाचं बरोबर? बरोबर हिरोईन येणार आणि आयटम सॉंग करणार. आणि ती बनियनवर आहे का? नाही, तिचा प्रॉपर डान्स आहे. आणि हिरो तिला बघतो आणि असा थै 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 गायला लागतो. तोपा 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 तोपा. काय पा काय पा काय पा काय पा. प्यार का बनियन मेरा बना है जीवन मेरा, ढालने को और क्या चाहिए, काटने को और क्या चाहिए. बनियन 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 बनियन. घातला 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 घातला. पुढे 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 पुढे. अहो पुढे काय, नुसते बनियन टांगून ठेवायचे अख्ख्या गाणं भर. त्या नाही का घागरी घागरी टाकल्या होत्या, तसं नुसतं बनियन बनियन. एक बनियन घालतोय, दुसरा काढतोय, एक घालतोय, चौथा काढतोय. एवढ्याच हटते. काय बनियन नाही हो.
तेवढ्यामध्ये खून होतोय. काय खून होता? कसली स्टोरी ऐकवताय? अरे निर्मात्या का बनियनवाले? करेक्ट ओळखलेलं आहे. मी खरं तर बनियनवालाच आहे. स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. जगदीश माने, अनमोल कदम, कोमल वैद्य, विनायक लाड आणि सुरेखा बोंबले. जोरदार टाळ्या सगळ्यांच्यासाठी. परीक्षकांची निवड झाली आहे आणि आता वळायचं आजच्या आपल्या पहिल्या चॅलेंजर जोडीकडे. तुमच्या घरी उंदीर झालेत? हा, मग काही टेन्शन घेऊ नका, कारण उंदीर मारण्याचं औषध विकणारा एक माणूस आता इकडे येणार आहे. बघूयात तो किती माणसांना मारतो, म्हणजे किती गिराईक मिळवतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मागच्या आठवड्यातल्या सिंहासनाधीश जोडीचं. संतोष पवार, किशोरी आंबे. औषध उंदरांचं लई बेफाम, हे घेऊन करून टाका काम तमाम. हे औषध उंदरांचं लई बेफाम, हे घेऊन करून टाका काम तमाम. जेवढे खातील पटकन तेवढे मरतील पटकन, एवढं औषध पॉवरफुल जाम. ला 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 ला. ए उंदराचं औषध घ्या ताई, माई, अक्का, भाभी. मार दिया जाए, भाभी छोड़ दिया जाए, तो तेरे साथ क्या शहर दिया जाए, भाभी बोल दिया ओ भाभी. जाए, बोल मेरे साथ क्या सुलूक किया जाए. भाभी 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 अरे भाभी आहे का अबुधाबी? उंदरांचं औषध घ्या भाभी, उंदरांचं औषध घ्या, मेड इन अबुधाबी. पण उंदीर नक्की मरेल? मरेल. अरे औषध खातात बाहेर जाऊन, मरतात मात्र घरात येऊन. एवढा पॉवरफुल औषध आहे. मी तुम्हाला प्रॉमिस करतो, वचन देतो, आश्वासन देतो भाभी. हा, आश्वासन देतो तर नेता का नाही बनलास? नेता कसा बनणार? अहो बाई, माणसं मारण्यापेक्षा उंदीर मारणं खूप कठीण आहे आणि आपण कठीण काम करतो बघा. उंदीर नाही, हा? मला नवऱ्याचा काटा काढायचा आहे. हा? मग औषध घेऊ नका, हा. सुई घ्या आणि नवऱ्याची तंगडी घ्या काय? आणि काढून टाका काटा. असा नाही काढायचंय. ठीक आहे, मग असा काढा. अरे मला नवऱ्याला संपवायचंय, मारून टाकायचंय, खल्लास करायचंय. किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष. मग का ते मेलेल्या परत मारताय? बाई माझं ऐका, काय झालंय, तुमचा दोष नाही, फ्लॅट सिस्टीमचा दोष आहे. म्हणजे? ते काय झालं, पूर्वी चाळ सिस्टीम मध्ये माणसांना उंदराची कटकट व्हायची, हा. पण आता फ्लॅट सिस्टीम मध्ये माणसांना माणसांची कटकट व्हायला लागली. म्हणून उंदीर मारायचं औषध माणसं मारायला विकत घेतात. का मारताय तुमच्या नवऱ्याला? कारण मला समोरच्या कॉलनी वाल्यावर प्रेम बसलंय. कसा आहे तो? वो देखना है, ह्या कना है, चांद का टुकड़ा है. नाही नाही लुकडा आहे. अरे. पण तुमची जोडी अगदी सोडवणार. ओरिजिनल नवऱ्याला मारून टाका, माझं औषध घेऊन टाका. माहितीये तुझं औषध. मागच्या वेळेला असंच नवऱ्याला दिलं होतं, तो मेला. तो मेला? मग घरी येतो कोण आहे? हा? अहो तो मेला नाही, नवरा चांगला ठणठणीत आहे. ते औषधच भेसळीचं होतं. कोण आहे तो भेसळीचा? कोण आहे, कोण तो भेसळीचा? अरे खोटी औषध विकतो, धंदा बदनाम करून टाकतो आमचा. तूच आहेस तो. मीच आहे काय? हो. मी तरी काय करणार? का? अहो हल्ली नात्यामध्येच भेसळ झालेली आहे, त्याला औषध तरी काय करणार ना? नाही, पण औषधात भेसळ म्हटली ना की माझं रक्त भेसळतं, उसळतं. उचलू दे उचलू दे उचलू दे, आपल्याला उसळ खूप आवडते. अरे औषध कसं मिसळायचं ते सांगा. मी सांगतो तुम्हाला. हा. मी ना औषधाच्या पुड्या बनवतो. हा? हा, औषधाच्या पुड्या. अहो, माझ्याकडे बघून काय पुढे बांधतोय? मी माणूस बघून पुड्या बांधतोय ना. म्हणजे आजूबाजूला कोण माणूस आहे का ते बघतोय आणि पुड्या बांधतोय. हा. हा, पटापट अशा फटाफट अहो फटाफट. किती बांधताय? त्याचं वजन किती आहे? 75 किलो. एका किलोला एक पुढे अशा 75 पुड्या बांधावी लागतील बाई. द्या. आणि पुढे काय करायचं? पुढे काय करायचं, त्या पुड्या आहेत की नाही, हा. त्या पिठामध्ये मिक्स करायच्या, हा. पिठाच्या बारीक बारीक गोळ्या करायच्या हा. आणि अशा मारायच्या. नाही त्याला भरवायच्या हा? की काम तमाम नवऱ्याचं. अहो पण तो नुसतं पीठ खात नाही ना. मग थालीपीठ द्या. हा? हा, पण थालीपीठ देताना तो खाली पीठ पाहिजे. काय? खाली पेट पाहिजे तो. बरं दे, 75 पुढ्या दे. नाही तुम्हाला थोडं थांबावं लागेल. का? पुढे जरा कमी आहेत. काल इथे ह्या ठिकाणी एका माणसाला 80 पुड्या दिलेत. 80 पुढ्या? हा, त्याला आपल्या बायकोला मारायचं होतं. ते येडं काय म्हणलं माहितीये का, त्याची बायको नुसत्या पुड्या खाणार नाही. हा. अरे म्हटलं येड्या, त्या पुड्या घ्या आणि कर ना तू. अळूवड्या. तुम्हाला कसं कळलं अळूवड्या? कारण काल 80 अळूवड्या मी खाल्ल्या. अरे तरी पण मला काही झालं नाही. काहीच होणार नाही बाई, तुम्हाला काहीच होणार नाही बाई. अहो ह्या औषधाने काळ उंदीर मरत नाही, पांढरी घुस काय मारणार? काय?
बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई. मारलत यार आम्हाला म्हणजे विनोद मारून मारून मारलात. पण तुम्ही दोघं खूप छान दिसताय. किशोरी एस्पेशली तू फारच सुंदर दिसतेस. ऑल द व्हेरी बेस्ट. निर्मितीताई. नेहमीच संतोष आणि किशोरी नव्हते, थोडेसे कुठेतरी कमी होतं. ऑल द बेस्ट. थँक्यू. बघूयात प्रेक्षक परीक्षकांना हे औषध किती आवडलं. किती गुण. 9 गुण दिलेले आहे. रेणुकाताई. 9 गुण. निर्मितीताई. पण मी तुझ्या पाठी. 9 गुण. मागच्या वेळीचे 30, आत्ताचे 27, 57 गुण. जोरदार टाळ्या. आणि पुढच्या तुमच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. गेल्या वेळेचे तुम्ही सिंहासनाधीश आहात, त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला तिकडून कोणी उठवत नाही तोपर्यंत तुम्ही तिकडे बसायचंय. जोरदार टाळ्या. लगेच परत या आणि कुठेही जाऊ नका. पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल 4x4. 2 फॉल 1 हाफ. जंगलात आणलं तेव्हा एवढंसं गोंडस पिल्लू होतं. मला काय माहित त्याचा एवढा मोठा अनाकोंडा होईल. अरे तुला पिशवीत कोणताना माझी केवढी कोंडी होते माहिती. ग्रँडपा आपण जुनं टाकून आहे ना नवीन स्वीकारलं पाहिजे. गो आजोबा पण जुना झाला, त्याला पण टाकून देणार. तसं नाही ग्रँडपा, पण तरी स्टील आजोबा. गो आईतलो आ आणि बाबातलो बा जो जोडताना तो आजोबा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेवल 4x4. 2 फॉल 1 हाफ. इंटरनेट आणि फेसबुकमुळे जग जरी जवळ आलं असलं तरी मूळ नाती मात्र दुरावत चालली आहेत. त्यामुळे नातवंडांना गोष्टी सांगणारे आजोबा सुद्धा आता फक्त गोष्टीतच राहिलेत नाही का. तर परदेशातून आपल्या गावी एक तरुणी आली आणि बघूयात तिचे आजोबा तिला काय सांगतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कुशल पत्रिके आणि हेमांगी कवी. Shamia mia, oh oh, waka waka, eh oh, Shamia mia, ah ah. It's time for Kokan. Shamia mia, eh oh, waka waka, eh oh, Shamia mia, ah ah. It's time for Kokan. Waka waka, eh oh, waka waka, eh. वाका वाका नुसती करत काय राहुलीस. वाका वाका. शाबास. Grandpa, waka waka is Western song. Please. या बघ मराठी माणूस एक वेळ वाढात पण वाकणार नाही. वाका वाका काय. चिमे Chime? What's chime? I'm grown up now. मी आता लहान नाही मोठी झालीये. गो बाय तू केवढा पण मोठा झालास ना तरी माझ्यासाठी तो चिमुरडीच राहणार. ओ माझे स्वीट ग्रँडपा. बरोबर. कशी असस प्रवास कसं झालो. बऱ्याच वर्षांत तू गावा केलंस. कसं वाटलं कोकण. कोकण इज दी बेस्ट. पण प्रवास वॉज सो बोरिंग. मला इतकी भूक लागली होती पण खायला प्यायला एकही जॉईंट नव्हतं. घे मग वडखळ नाक्यात थांबूचा. तिकडे मिळतो बर्गर. बर्गर. मग काजूगर माहित हा. ह्या बर्गर काय हा. ग्रँडपा तुम्हाला बर्गर नाही माहिती. मी तुम्हाला एक्सप्लेन करते. असे 2 पाव असतात, त्याच्यामध्ये कटलेट असतात, आजूबाजूला अशा भाज्या असतात. दॅट्स व्हॉट बर्गर इज. गो वडोपाव तो. कोकणात येऊन वडोपाव कसलो खातोय. अगो कोकणात येऊन कसं वडे सागुती खाऊची, नाहीतर आंबोळ्या खाऊच्या, शिंपल्याचा कालवण खाऊचा. ओके पण एवढा मोठा मुंबई गोवा हायवे आणि एकही खाण्यापिण्याचं बर्गरचं शॉप नसावं. मी गॉड हाऊ स्ट्रेंज. आता कोकणाचा कॅलिफोर्निया झाला ना की मग तापण होत आलं. रवळनाथा तूच बघ रे बाबा काय तर. हॅलो ग्रँडपा, तुम्ही मला इथे कशाला बोलवलं गावी. हा ये बाय आता तुझा शिक्षण पुरा झालेला तर तुझा लग्नाचा बघू कोया. लगीन. नो लगीन बिगीन काय नाही. आधी मला करिअर करायचंय. मग लगीन काय म्हातार झाल्यावर करतीस. अगं आज संध्याकाळी परबांचो झील येतो लो. कशाला. तुका बघू. मला काय झालं. आय एम ऑल राईट. अगं लग्नासाठी. नो. अगो 15 माडाचं झाड हा. 5 आंब्याची झाड हा त्याच्याकडं. 4 म्हशी होत नी 1 गाडी हा स्वतःची. गाडी. 6 सीटर एवढी मोठी गाडी आहे. माय गॉड. वडापावची गाडी आहे. नो. सगळा शिक्षण फुकट गेलाय तुझा.
अगं वडाप म्हणजे डुक्कर रिक्षा. एक ट्रिप मारले ना तरी 800-150 रुपये कमवता. ठीक आहे तुम्ही एवढे इन्सिस्ट करताय, तुम्ही बघून घेईन जरा टाइमपास म्हणून. हा टाइमपास म्हणून बघू काय मोबाईल हा की काय. ग्रँडपा, मी माझं लग्न अगदी नॉर्मल वगैरे करणार नाही. मी माझ्या लग्नात पण मांडणार आहे. तू पण हो, काय मी माझ्या लग्नात नेमका पण मांडणार आहे. नाही नेमका पण काय हा. ग्रँडपा, नेमका पण म्हणजे नेमबाजीचा पण. ते नाही का स्वयंवर वगैरे असतं तसं नेमका पण. नेमबाजीचं पण. Yes. मग परबांचो झीलच जिंकतला. काय नेम हा त्याचा. काय नेम आहे त्याचा. त्याचं नेम बाबी 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 नेम. बाबी परब. हा अरे काय नेम हो त्याचा. असं वलटी उचलल्या एक नाही. मिनिट, व्हॉट्स वल्टी. वलटी म्हणजे लाकडाचं तुकडो ग. तर अशी वलटी उचलल्या नाही नारळात मारले ना की मग 4 आंबे पाडता. ग्रँडपा, नारळाच्या झाडावरून आंबे, हा फनी. त्याची काय गंमत असा. नारळाच्या माडामध्ये ना आंब्याचं पाड असं गुंतलेला हा. असं वलटी उचलून नारळात मारली ना की ती उलटी होऊन आंब्याच्या झाडात लागतली आणि आंबे पडतले. मी वलटी उचलून आंब्यात मारलीस ना तर मग ती उलटी होऊन हातात येतली. आणि मग शहाळी. जरा दम धरायचा. त्या मग शाळा पडला. आणि एवढं सगळं करून शाळा पडलेच नाही. मग कुणीतरी आपली शाळा केली समजायची. रात्री कुणीतरी शाळी चोरल्यान समजायची. काही पण प्लीज हा ग्रँडपा. आणि काय गे तू का मी का अमिताभ बच्चनच्या पिक्चर मधलं तो आजारी पापा वाटतय काय. सारखे आपले मला ग्रँडपा 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 म्हणतो. गॉड, ग्रँडपा म्हणजे बाबांचे बाबा इज ग्रँडपा. अगं मग आजोबा बोल. आजोबा. हा. गॉड, ही सुद्धा एक अमिताभ बच्चनची फिल्म आहे, आजोबा. अगं आजोबा नाही, आजोबा आजोबा. आजोबा. हा. किती डल वाटतं ते आणि किती जुनाट आहे. हे बघा ग्रँडपा, आपण जुनं टाकून आहे ना नवीन स्वीकारलं पाहिजे. गो आजोबा पण जुना झाला त्याला पण टाकून देणार. तसं नाही ग्रँडपा, पण तरी सुद्धा स्टील आजोबा. गो आईतलो आ आणि बाबातलो बा जो जोडता ना तो आजोबा. वा, क्या बात. तुका काय कळताना म्हणा. तू आई नाही बोलत, बाबा नाही म्हणत. आई बाबा. ग्रँडपा, नो नो नो, आई बाबापेक्षा मम्मी आणि डॅड किती छान वाटतं. एखादो जितो माणूस मेला ना की त्याला डेड म्हणतात ना. डेड माणसाला ज्या पेटीत ठेवतात ना त्याला मम्मी म्हणतात. हे बघा ग्रँडपा, आता काळ खूप बदललाय आणि आपण काळाप्रमाणे बदललं पाहिजे. सी व्हॉट्स युअर स्टाईल. जरा फॅशनेबल राहो. फॅशनेबल. Yes. आम्ही फॅशनेबलच आहोत. ही हाफ चड्डी तुम्ही आता घालायला लागली. ग्रँडपा, आमच्या 3 पिढ्या खपल्या हाफ चड्डी. अहो फॅशनेबल म्हणजे पिक्चर मधल्या हिरोईन सारखं. पिक्चर मधल्या हिरो सारखं म्हणजे उघड. माझ्या बापाची कमी कमरेच्या वर काय घातलेलं नाही. हे तुमचे हिरो बिरो आहेत ना ते सगळे आमची स्टाईली चोरतात. मी पिक्चर मध्ये दाखवतो. काय चोरलं. काय चोरलं ते आता गाणं चोरलं. ते काय ढिंकाची का ढिंकाची का ढिंकाची का ते गाणं चोरलेलं आहे. ते ओरिजिनल सॉन्ग आहे, लेटेस्ट सॉन्ग आहे ते. हे बघ ते आमचं पारंपरिक गीत आहे. बाहेर लोक नाचतात त्याच्यावर. बघायचा. वाजवा रे. झिंग पकड झिंग पिकड झिंग पकड झिंग पकड हे 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 हे. अरे झिंग पकड झिंग पकड झिंग पकड झिंग पकड हे 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 हे. ओ झिंग पकड झिंग पकड झिंग पकड झिंग पकड हे झिंग पकड झिंग पकड झिंग पकड झिंग. ग्रँडपा, ठीक आहे, तुम्ही एवढं सांगताच आहे ना, पण माझा पार्टनर हा हिरो सारखाच असला पाहिजे. अगं पार्टनर किती आहे. मी तुका फुल नर देतोय ना. आणि तो पण हिरो. हा हिरो. हिरो. मग? परबांचा बाबी हिरो आहे. मग? कुठल्या प्रोडक्शन हाऊस मध्ये काम करतो. महाडे पाटगावकरांच्या दशावतारी कंपनीत हा. काय. अगं दशावतारातला शंकासूर राहतो. असं शंकासुराचा सूर लावले ना त्यानं की भैरे पण ऐकत राहतं आणि आंधळे पण बघत राहतं. माय गॉड, एवढा ग्रेट आहे. हं. ठीक आहे, पण मी एक गोष्ट क्लिअर करते हा. मी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार. ये बाय, तू आधी लगीन कर मग तू लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहा नाहीतर ओनरशिप मध्ये राहा. तू काय पण राहू ग. मी काय म्हणते तू कोकणातच राह. ग्रँडपा, होल्ड ऑन. तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप नाही माहिती. मी तुम्हाला सांगते. हे बघा, आम्ही एकत्र राहणार पण लग्न नाही करणार. आणि फॉरेन मध्ये हे सगळं नॉर्मल आहे. ह्यालाच म्हणतात लिव्ह इन रिलेशनशिप. म्हणजे ठेवलेली बाई.
तसं नाही ग्रँडपा. तसं नाही मग कसा? अहो याला तर मॉड होणं असं म्हणतात ना. ह्या बघ, त्या ग्वारांच्या संस्कृतीचं अनुकरण करणं म्हणजे मॉडपणा म्हणत असशील ना, तर का काय जमणार नाही सांगून ठेवतोय. अगं आपल्या देशासाठी कितीतरी मोठमोठ्या लोकांनी जीव दिली. त्यांच्या पुण्यतिथ्या तुमका लक्षात नाहीत, त्यांचे जन्मदिवस तुमका लक्षात नाहीत, पण हे ग्वारांचे फ्रेंडशिप डे, हे काय ते व्हॅलेंटाईन डे का तुमका बराबर लक्षात राहतं. अगं त्या ग्वारांनी लुटायचं म्हणलं ना तर आपल्याकडचा सगळा सोना लुटून नेला नाही, पण सोन्यासारख्या संस्कृतीतलं सोनं पण नेऊ शकले नाही. आणि तू कसा हे निर्मितीदायी ही पोरा आता आपल्या हातात रवली नाही. रवलनाथा तूच बघ आता. जोरदार टाळ्या या जोडीसाठी. आतापर्यंत हसून हसून डोळ्यात पाणी आलं होतं, पण हा परफॉर्मन्स बघून ताईंच्या डोळ्यात खरंच पाणी आलेलं आहे. वा हो हो. ताई ऍक्ट सुरू असताना पण तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं, म्हणजे एवढा इमोशनल तुम्ही झाला होता. थोडंसं कोकण बद्दलचं एक ते इमोशन आहे त्यामुळे पण झालं. आणि यार आपली मुलं नको अशी होऊ दे असं वाटलं खरंच. कारण ही आत्ता जी काही बदलती संस्कृती आहे त्या याच्यात मला वाटतं ती आमची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या मुलांवर काय संस्कार केले पाहिजेत. आणि मुलांची ही जबाबदारी आहे की आपली पाळं मुळं काय आहेत ती ओळखून त्यांनी वागायला हवं. कुशल खूप गोड काम केलंस, खूप. आज तुझं सबड्यूड होतास ना, म्हणजे एरवी खूप एनर्जेटिक परफॉर्मन्सेस असतात तुझे, आणि आज तू खूप लो टोनमध्ये खूप छान केलंस काम. आणि हेमांगी तर ना कालपर्यंत आम्ही जी रिहर्सल करत होतो त्याच्यात आम्ही त्याच पद्धतीने एनर्जी लेवलने काम करत होतो. म्हणजे तो म्हातारा पण तसाच जरा एनर्जेटिक. पण मग राकेश दादांनी पाहिलं आणि ते म्हणाले की नाही तू आता ना वेगळा कर, पूर्ण टोन बदल पूर्ण ह्या म्हाताऱ्याचा. आणि त्यांचं खूप कॅरेक्टर पकडण्यासाठी खूप मदत नाही झाली. राकेश, खरंच तुझं खूप कौतुक. कारण हा एक वेगळ्या पद्धतीचा ऍक्ट होता. म्हणजे त्यातून कॉमेडी तर होती पण ती ब्लॅक ह्युमर होता हा सगळा, आणि तो खूप छान पद्धतीने मांडलात तुम्ही. हेमांगी गोड दिसतेस आणि अप्रतिम काम केलंस तू आज. तुझ्यासाठी हेमांगी खास. वा. आणि या तुम्ही दोघे. जो आजोबाचा जो दुआ सांगितलंस ना तो खरंच मला वाटतं की आज दुआ आधीच्या पिढीचा आणि या पिढीचा असा जोडला गेला पाहिजे. प्लीज सगळ्या आत्ताच्या पिढीला माझी विनंती आहे की ग्रँडपा वगैरे न म्हणता आजोबाच म्हणत जा, ते जास्ती छान वाटतं. आम्हाला जास्ती छान वाटतं ते. रेणुकाताई खरंच मस्त मस्त ऍक्ट होता. आणि फुबाईपू सारख्या मंचावर जो लास्टचा तुम्ही इमोशनल भाग आणलात खूपच टचिंग होता, काही वादच नाही. अप्रतिम. कीप इट अप यार. बघूयात आता गुण किती मिळत आहेत. रेणुकाताई अरे काही वादच नाहीये. 10 पैकी 10. निर्मितीताई 10 पैकी 10. प्रेक्षक परीक्षक किती गुण? 10 पैकी 10. मागच्या वेळीचे 28, आत्ताचे 30 पैकी 30 म्हणजे 58 गुण. जोरदार टाळ्या. आणि ब्लास्ट मिळालाय, चॉकलेट मिळाले, त्यामुळे आता बसायचंय सिंहासनावर. जोरदार टाळ्या. इकडे तर आनंदी आनंद आहे, आणि या आनंदात आणखीन एक आनंदाची बातमी मी सगळ्या कलाकारांच्यासाठी सांगणार आहे. कारण फुबाईपूच्या या पर्वातल्या महाविजेत्या जोडीला SK टूर यांच्यातर्फे मिळणार आहे बँकॉक आणि पटाया टूरची संधी. आणि तुम्हाला सुद्धा मिळणार आहे आता एका ब्रेकवर जाण्याची संधी. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्डेड लेवल फुबाईपू. 2 गोल 1 हाफ. मी टोलणार नाही याचं कारण तुझी पुंगी. माझी पुंगी. तुझ्या पुंगीत काही व्हरायटीच नाही.
नाहीयेत. माझ्या पुंगीत आता काय व्हरायटी आहे? काहीतरी वेगळं वाजव ना, गिटार बिटार. म्हणजे दुसरं येत आहे शाहिस्ते खानाचं. मी दिलं. आता येत आहेत शिवाजी महाराज. मला काय उलगडच ना, काय झालं. नंतर आता येत आहेत ह्या नाटकाचे दिग्दर्शक. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुकबॉर्न रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. माणसांमधली वेगवेगळी नाती तर आपण रोजच बघतो, पण एक आगळं वेगळं नातं आता आपल्या समोर सादर करणार आहे आपली पुढची जोडी. काय म्हणतात ते कोणते? नाही, ते सांगण्यापेक्षा ते बघण्यात जास्त मजा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सुनील तावडे आणि विशाखा सुभेदार. भाई और बहनों, नागिन का खेल देखो. बच्चे लोग तालियां बजाओ. नागिन. मी कात टाकलीन, मी कात टाकलीन, मी कात टाकली, मी कात टाकलीन. मी मोडक्यात टोपली मध्ये बैरात गाडली. मी कात टाकलीन, मी कात टाकलीन. थोडक्यात चालीत फेंगड्या चालीत पक्कावाणी काय ग चालते. नागिन नागिन हाय तू मग नागावानी जरा चालकी. थोडक्यावाणी फेंगड्यावाणी कैरावानी बक्कावानी. मी कात टाकली, मी कात टाकली. डोलना अगं डोल नाग. ए मी नागिण आहे. नागिन डोल. हे डोल डोल. डोले 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 बस. अरे फुटले तुझे डोले. हाले डोले नागिन डोले. अरे मी माझ्या पुंगीवर तुला डोलायला सांगतोय. कशाला लोकांसमोर माझ्या इज्जतीची पुंगी वाजवते. गारुड्या, मला कंटाळा आलाय तुझ्या या पुंगीवर डोलण्याचा. किती वर्ष तेच गाणं. मन डोले मेरा तन डोले मेरा दिल का गया. कंटाळा आलाय मला. काहीतरी वेगळं वाजव ना. अरे आता वेगळं काय वाजव मी. कोंबडीवरच वाजव. अगं तू नागिन आहे, तुझ्यावर कोंबडीवर तर कसं गाणं वाजव. अरे शब्द बदलला गारुड्या. कसे? भारत सोसना जड झाले अकरावानी. हा भारत सोसना जड झाले अकरावानी. असं काहीतरी बदल ना गाण्यात. कोंबडीचं वाजवून, मैनेच वाजवून, मोराचं वाजवून. अरे तुझ्या समोर अख्खा नॅशनल पार्क वाजवला ना, तरी तू डोलणार नाही. एवढा डॉलरा वाजलाय तुझा. मी डोलणार नाही याचं कारण तुझी ही पुंगी. माझी पुंगी. तुझ्या पुंगीत काही व्हरायटीज नाहीयेत. माझ्या पुंगीत आता काय व्हरायटी आहे? काहीतरी वेगळं वाजव ना. गिटार बिटार. अगं गिटार वाजवायला माझ्या छातीत दम आहे का? अरे दारुड्या. अरे गारुड्या, प्रत्येक वाद्य हे तोंडाने नसतं वाजवायचं. काही वाद्य हाताने वाजवतात. तर अमित बघ गिटार वाजवतात. तो गिटार उडी आहे. जसा मी कसा गारुडी तसा तो गिटार उडी. नाही. ओ गॉड, हे फुसबाई फुसते विनोद.
अगं मला नाही गिटार वाजवता येत. अरे मग माणसाने शिकायचं ना काहीतरी. माणसाने आयुष्यात सतत काहीतरी शिकलं पाहिजे, नाहीतर आयुष्याचा फुकटून जातो. माणसाच्या आयुष्याचं विटळ 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 होतं. अगं मग तू शिक ना डोलायला. नुसतं खायला पाहिजे तुला. बघ बघ बघ, खायचं नाव घेतल्यानंतर कसं पाण्याला पाणी सुटलं. अगं तुझ्या खाण्यापिण्यावर माझे पैसे खर्च होतात. बरी आठवण झाली. काय झालं? किती वाजले? खाली डोकं कर. 10 वाजले. 10 वाजली? 10 वाजली? माझी लस्सी प्यायची वेळ झाली. 3 खणाचा डबा तू एकटीने संपवला. माझं जेवण मी तुला देतो आणि मी वडापाववर दिवस काढतो आणि तुला लस्सी पाहिजे. दारुड्या बस 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 नका. काय? आम्हाला दूध पाहिजे. दूध, लोणी, पनीर, लस्सी हे सगळं हवं असेल तर ते कोण आणून देणार? आम्ही आणून देणार. मग जा माझ्यासाठी लस्सी आण आणि येताना मसाला पान घेऊन ये. मसाला पान कशाला पाहिजे? अरे असं काय करतोस? लस्सी प्यायल्यावर माझी जीभ पांढरी होईल ना. मग नागिणीची जीभ कशी लाल लाल असली पाहिजे. आणि त्यातच मला एका सर्प मित्राकडे जायचं डेटिंगला. त्याला सर्पपाई एक द्यायला. हा सर्पबाई म्हणजे जो आमच्या धंद्याच्या जीवावर उठला त्या सर्प मित्राला तू स्नेक बाईट द्यायला जाणार? मी त्या धंदा कोण करणार? तुम्हाला सांगतो, माझ्याकडे असं छोटस गोंडस मुंगूस होतं. काय मोठ्या मोठ्या सापांबरोबर फायटिंग करायचं. हिच्या बरोबर एकदा खेळला जीवानिशी गेला ते. मग काय करणार? आम्ही घोडा घोडा खेळत होतो. मी त्याच्या अंगावर बसले. अरे काय? अरे पण जरा तरी फणा वापरायचा ना. तुझ्यामुळे माझं मुंगूस गेलं. तुम्हाला सांगतो 3 साप आणले होते. त्यांच्या बरोबर हिनं फ्लर्टिंग केलं. वाव, किती स्नेक्सी होते ते साप. मला आठवतात ते दिवस. मी केवड्याच्या वनात एका नागाला भेटायला बोलवायचे आणि घुसायचे दुसऱ्याच्याच बिळात आणि निघायचे तिसऱ्याच्याच टोपलीतून. वाव फुस. अरे पण 3 जण एकमेकाशी लढून हाक नाग मेले. त्या नागाला पण तू नागवलंस आणि आता तू त्या सर्प मित्रांबरोबर स्नेक बायटिंगला चाललीये. हा हे बघ, तू माझ्या पर्सनल मॅटर मध्ये पडू नकोस. का पडू नको? याला म्हणतात नागपंचमी. ओ गॉड, हे खुसबाई खुसते विनोद. अरे कुठल्या मुहूर्तावर मी तुला जंगलात आणलं तेव्हा एवढंसं गोंडस पिल्लू होतं. मला काय माहित त्याच्या एवढा मोठा अनाकोंडा होईल. अरे तुला पिशवीत कोणताना माझी केवढी कोंडी होते माहितीये? गारुड्या, सो मच फ्रस्ट्रेशन. अरे फ्रस्ट्रेशन येणार नाही तर काय? तुझ्या एवढा धूळ खांद्यावरून घेऊन जाताना खांदे सुचतात माझे. आता आणखीन सुजलीस ना, आता आणखीन चावलीस ना तर गळ्यात पट्ट्या बांधून रस्त्यातून वडत नाही. नाही 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 नाही. मजा निघून जा, जंगलात निघून जा. मी नाही जाणार जंगलात. काय झालंय तुला? मला कंटाळा येतो जंगलात. हे बघ, मी तुझ्या पुढे पुंगी जोडतो. आज सोडतो. पण तू माझ्या आयुष्यातून निघून जा, नाही तर मी भिकेला लागेल. काय माहितीये का, हल्ली नागिणींचे खेळ कोणी बघत नाही रे. होय काय? सो आउटडेटेड. हो. आपण काहीतरी वेगळं करूया. वेगळं म्हणजे काय करायचं? मी तुझी पुंगी वाजवते. म्हणजे मी तुझ्याकडची पुंगी वाजवते आणि तू त्याच्यावर डोलायचं. का म्हणजे किती वेगळं वाटेल बघ ना. एक नागिण पुंगी वाजवणार आणि गारुडी त्याच्यावर डोलणार. वाव. चला करूया. का जमणार नाही? इतकी वर्ष तुझ्या या पुंगीवर आम्ही डोलतोय ना, मग तुलाही कळलं पाहिजे डोलताना किती त्रास होतो ते. जमणार नाही. गारुड्या डोलला, गारुड्या डोलला. मग कट्टी पूजा. वाजव माझी पुंगी. उलटी आहे ती. बिळातून नागिन निघाली, गारुडी डोलायला लागला. बिळातून नागिन निघाली, गारुडी डोलायला लागला. बिळातून नागिन निघाली, गारुडी डोलायला लागला. रेणुकाताई, तुमचा टाईट नाही झाला. फुसबाई फुसचे हे विनोद. पण विशाखा, अप्रतिम. आज तुझा गेटअप पासून कंटाळलेली खादाड नागिण आणि तुझी पण उत्तम साथ होती सुनील. मजा आली खूप ऍक्ट मध्ये आणि परफॉर्मन्सेस मला खूपच आवडले. व्हेरी गुड. निर्मितीताई, छान ते तुझं. तुम्ही दोघेही
म्हणजे कसलीही असं कसलाही संकोच न बाळगता आज सुटला होता दोघेही जण. खूप गोड केलं काम आणि ऍक्टही तुमचा अप्रतिम झाला. ऑल द बेस्ट. बघूयात परीक्षकांचं काय म्हणणं आहे. किती गुण देणार तुम्ही? 9 गुण दिलेले आहे. रेणुकाताई 9 गुण. निर्मिताई 9 गुण. गेल्या वेळेचे 26 गुण, आत्ताचे 27 गुण म्हणजे 53 गुण. जोरदार टाळ्या. आणि पुढच्या सगळ्या तुमच्या धमालीसाठी खूप साऱ्या फुसफुस शुभेच्छा. तर गेल्या वेळेच्या सिंहासनाधीश जोडीला या वेळेच्या सिंहासनाधीश जोडीनं आता केलेलं आहे चॅलेंज. पण कसं आहे, एका म्यानात 2 तलवारी मावू शकत नाहीत. त्यामुळे आता बघायचंय की या वेळेची सिंहासनाधीश जोडी कोण. पण या हाफ ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. कोका कोला, पेप्सी कोला, तरह तरह का कोला, अरे पीने दा पानी गायब है जब भी नल को खोला. क्या मैं झूठ बोलिया, क्या मैं कुकड़ तो लिया, काय मी खोट सांगितो. अरे नाही ना हो, नाही ना हो, नाही ना, नाही ना, नाही ना. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. आणि आता 2 फूल मधल्या 1 हाफ साठी होणार इकडे जंगी फाईट. त्यासाठी मी 2ही चॅलेंजर जोड्यांना आता इकडे आमंत्रित करणार आहे. गेल्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी संतोष पवार, किशोरी आंबिये. आणि आजची चॅलेंजर जोडी कुशल आणि हेमांगी. 2ही जोड्या तयार. पहिला मान तुमचा. तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार? तिचा मान. तुम्ही तिकडे मान दिलेला आहे. तुम्ही बसू शकता. आणि आजोबा तुमच्यापैकी? माझ्यापेक्षाही कुशलवर जास्त विश्वास आहे. म्हणजे आजोबांना मान, तुम्ही बसू शकता. आणि तुम्हाला विचार करायला वेळ मिळणार 30 सेकंदांची. वेळ सुरू होते आत्ता. या 30 सेकंद हे विचार करतायत. त्याच्यामध्ये एक छोटीशी गंमत सांगतो. वकील कसे हुशारीने बोलतात याची एक गंमत आहे. एका कोर्टामध्ये एक खटला चालू होता. तेव्हा अशिलाच्या बाजूने वकील म्हणत होता, न्यायाधीश साहेब, माझ्या अशिलाने काहीही गुन्हा केलेला नाही, त्यांनी चोरी केलेली नाहीये, तो रस्त्यात उभा होता. तेव्हा समोरची एक खिडकी उघडी दिसली. त्याचा उजवा हात खिडकीत गेला, उजव्या हाताने लागेल ती वस्तू हाताला घेतली आणि उजवा हात निघून गेला. तर एकट्या उजव्या हाताने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही सगळ्या शरीराला कशी देणार? तर जज साहेब म्हणाले, हे बरोबर आहे. तेव्हा आता मी फक्त तुझ्या उजव्या हाताला, तुझ्या आरोपीच्या उजव्या हाताला 1 वर्ष सक्त मजुरीची कैद देतो आहे. आता आरोपीने ठरवावं त्याच्या बरोबर जायचंय का नाही जायचंय. नाही, गंमत इथे संपत नाही. हे ऐकल्यानंतर आरोपी म्हणाला, हरकत नाही. त्यांनी स्वतःचा उजवा खोटा हात काढला, वकिलांसमोर ठेवला आणि म्हणाला, साहेब आता त्याला शिक्षा द्या, मी निघालोय. क्या बात. आणि 30 सेकंद संपलेले आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया 2ही कलाकारांचं. किशोरीताई, पहिला मान तुमचा, कारण गेल्या वेळेचे सिंहासनाधीश तुम्ही आहात. मी एक किस्सा सांगते. मला कुणाच्या व्यंगावर बोलायचं नाहीये, पण माझ्या बाबतीत घडलेला किस्सा आहे. मी एका खेडेगावात मला बोलवलेलं प्रमुख पाहुणे म्हणून, माझ्या हस्ते सत्कार होता. आणि पात्रांची नावं घेत नव्हते ते, कॅरेक्टरच्या नावाप्रमाणे ते सत्काराला बोलवत होते. तर पहिलं पात्र येत आहे अफजल खानाचं. मी सत्काराला उभी राहिले बघत अफजल खानाला. असं केलं. दुसरं येत आहे शाहिस्ते खानाचं. मी दिलं. आता येत आहेत शिवाजी महाराज. मला काय उलगडच ना, काय झालं. नंतर आता येत आहेत ह्या नाटकाचे दिग्दर्शक. त्या एका मिनिटात मला उलगडा झाला. आणि आता या नाटकानंतर तुम्ही काय सादर करणार आहात? मी एक गाणं सादर करतोय छोटस. म्हणजे विनोदी अंगाने मांडण्याचा प्रयत्न करतोय. विनोद आहे की नाही ते तुम्ही ठरवा. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो है, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का कहना.
कोका कोला पेप्सी कोला तरह तरह का कोला अरे पीने दा पानी गायब है जब भी नल को खोला क्या मैं झूठ बोलिया क्या मैं कुकड़ तो लिया काय मी खोट सांगितो अरे नाही ना हो नाही ना हो नाही ना नाही ना नाही ना भले 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 येऊन गेले याहू 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 मैं हूँ थानेदार यारा मैं हूँ सुबेदार पहले खाता था एक मुर्गी अब खाता हूँ 4 क्या मैं झूठ बोल लिया होय ना क्या मैं कुकड़ तो लिया होय ना क्या मी खोट सांगितो अरे नाही ना हो नाही ना हो नाही ना नाही ना नाही ना वा वा वा. वा आणि दोघांच्याही आता परफॉर्मन्स नंतर खरी परीक्षा आहे परीक्षकांची की आता निवडायचं आहे सिंहासनाधीश जोडी कोण आहे. कोकण इज दी बेस्ट. पण प्रवास वॉज सो बोरिंग. मला इतकी भूक लागली होती पण खायला प्यायला एकही जॉईंट नव्हतं. घे मग वडखळ नाक्यात थांबूचा तिकडे मिळतो बर्गर. बर्गर मग काजूगर माहित हा बर्गर काय हा पण तुम्हाला बर्गर नाही माहिती. मी तुम्हाला एक्सप्लेन करते. असे 2 पाव असतात त्याच्यामध्ये कटलेट असतात आजूबाजूला अशा भाज्या असतात. दॅट्स व्हॉट बर्गर इज. वो वडापाव तो. निकाल तयार आहे रेणुकाताई. कॉमेडीची अशीच चटपटीत खिचडी घेऊन भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. ब्रुक बॉन्डेड लेवल 4x4 2 गोल 1 हाफ. मी घरात कसा असेल रमेश. मग कुठे तिकडं गेलो होतो मांगळावर. मग पाणी नव्हतं ना घरात. मग काय केलं. कॉक सोडायला गेलो होतो वर. 4 आणे बंद होणार आहेत ही गोष्ट कुणीही कुणालाही बोलावी इतकी महत्वाची वाटली नाही कोणाला. अरे रामा आता भटजीला ₹1.25 दक्षिणा कशी देणार. म्हणजे शेरा सव्वा शेर आणि अव्वाच्या सव्वा हे शब्द लुप्त होणार की काय. आणि तुमच्यासारख्या मंदबुद्धी लोकांना पावलीचं मस्त पण म्हणता येणार नाही.